नमस्कार. वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारे आणि लहान मुलांना प्रचंड आवडणारे असे बटाट्याचे कटलेट बनवणार आहोत. आवाजावरून तुमच्या लक्षात आले असेल की हे किती क्रिस्पी झालेले आहे आणि खूप चवीला सुद्धा खूप मस्त झालेले आहे. तर चला कसे बनवले ते पाहूया. तर इथे मी काही बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि जर वजनी म्हणणार तर हे अर्धा किलो बटाटे आहेत, ते मी असे उकडून घेतलेले आहेत. आता हे बटाटे आपल्याला असे स्मॅश करून घ्यायचे. तुमच्याकडे जर स्मॅशर असेल तर त्यानेच करा किंवा मग असा काटेरी चम्मच हा प्रत्येकाच्या घरात असतो, अशा काटेरी चम्मचने केले तरीही चालेल. तर इथे मी संपूर्ण बटाटे छान असे स्मॅश करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने. आता यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचं आहे. तर सुरुवातीला यामध्ये मी 1 चम्मच जिरं घालते आहे. त्यानंतर यामध्ये मी अर्धा चम्मच आपल्याला चाट मसाला घालायचा आहे. या ठिकाणी तुम्ही आमचूर पावडर घातली तरी चालेल किंवा मग 1 चम्मच लिंबाचा रस घातला तरीही चालेल. त्यानंतर एक मिरची इथे मी कट करून घेतलेली बारीक ती घातली. कोथिंबीर इथे बारीक कट करून घेतलेला तो घातला आणि पाऊण कप इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं ते आपल्याला यामध्ये घालायचं. त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं. आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी इथे चम्मचने मिक्स करून घेते आहे आणि नंतर आपल्याला असं हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि असं मिक्स केल्यानंतर त्याचा असा गोळा तयार होतो. तर इथे आपलं सर्व साहित्य मिक्स करून झालेलं आहे. नंतर यामध्ये मी थोडंसं तेल घालते आहे आणि हे परफेक्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे ज्यापासून आपण कटलेट बनवणार आहोत. तर इथे मी छोटासा गोळा हातावर घेते आहे. आता इथे कटलेट तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकतात. कटलेट तुम्हाला जर गोल हवे असेल अशा पद्धतीने तर असे सुद्धा बनवू शकतात किंवा म्हणजे नगेटचे जे आकार असतात त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही इथे बनवू शकतात. तर इथे मी अशा नगेटच्या आकाराचं इथे कटलेट बनवून घेते आहे अशा पद्धतीने. मस्त असा मध्यम आकाराचा, जास्त लांबही नाही आणि जास्त छोटाही नाही. तर अशा पद्धतीने इथे मी कटलेट बनवून दाखवला आहे. अशाच पद्धतीने मी दुसरासुद्धा इथे एक कटलेट तुम्हाला बनवून दाखवते आहे. असे कटलेट आपण एखाद्या लग्नामध्ये किंवा पार्टीमध्ये स्टार्टर म्हणून बऱ्याच ठिकाणी दिले जातात आणि मुलंसुद्धा ते खूप आवडीने खातात. तर इथे मी 5 ते 6 कटलेट इथे अशा पद्धतीने बनवून घेतलेले आहे आणि बाकीचे उरलेले सुद्धा पीठ आहे त्याचे मी गोल असे कटलेट बनवून घेतलेले आहे. आता इथे कटलेट बनवून झाल्यानंतर 1 चम्मच इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलं. त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि अशी पातळसर इथे आपल्याला स्लरी बनवून घ्यायची आहे किंवा मग आपण याला प्युरीसुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर इथे मी 2 ते 3 ब्रेड घेतले आणि त्याचं असं इथे मी क्रम्स बनवून घेतलेले आहेत. तुम्ही या जागी आपल्या ज्या भाजलेल्या शेवाळ्या असतात त्यासुद्धा बारीक करून घेतल्या तरीही चालेल. आता एक इथे असं कटलेट घ्यायचं, त्या अशा ज्या प्युरी आपण बनवून घेतलेली आहे कॉर्नफ्लॉवरची त्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर ब्रेडच्या ज्या क्रम्स आहे त्यामध्ये आपल्याला छान त्याला असं ब्रेडचं कोटिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. इथे मी दुसरासुद्धा तुम्हाला कटलेट बनवून करून दाखवते आहे. तर त्याला छान असं प्युरीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि प्युरीमध्ये मिक्स केल्यानंतर जे ब्रेडचे क्रम्स आहे त्याची आपल्याला मस्त इथे कोटिंग करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी संपूर्ण कटलेटला छान अशी ब्रेडच्या क्रम्सची कोटिंग करून घेतलेली आहे अशा पद्धतीने. आणि राहिलेलं जे पीठ होतं त्याचीसुद्धा मी गोल अशी कटलेट इथे बनवून घेतलेले आहे आणि त्यालासुद्धा अशी ब्रेडची मी कोटिंग करून घेतलेली आहे. तर आता हे असं कोटिंग करून झाल्यानंतर हे 10 मिनिट आपल्याला असंच ठेवायचं आहे. तोपर्यंत मी तेल गरम करून घेते आहे. तर इथे तेलही छान असं कडकडीत असं गरम झालेलं आहे आणि कडकडीत गरम तेलातच हे कटलेट आपल्याला सोडायचे आहे. तुम्हाला जर हाताने जमत नसेल तर तुम्ही असं झारावर घेऊन सुद्धा सोडू शकतात किंवा मग हाताने असं एक सोडलं तरीही चालेल. कटलेट तळत असताना गॅस हा आपल्याला कमी ते मध्यमच ठेवायचा आहे आणि कमी ते मध्यम आचेवरतीच हे आपल्याला संपूर्ण कटलेट तळून घ्यायचे आहे. मस्त असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मी हे कटलेट इथे तळून घेतलेले. त्यानंतर राहिलेले संपूर्ण कटलेट मी इथे तळून घेतलेले. गॅस इथे आपल्याला मध्यम ते कमी ठेवायचा आणि कमी ते मध्यम गॅसवरतीच आपल्याला हे संपूर्ण कटलेट तळून घ्यायचे आहे म्हणजे ते आतूनसुद्धा छान असे तळले जातील. तर इथे माझी दुसरीसुद्धा बॅच अशी मस्त क्रिस्पी होईपर्यंत मी इथे तळून घेतलेले आहे. कलरसुद्धा छान असं सुरेख आलेला आहे. तर इथे माझे संपूर्ण कटलेट तळून झालेले आहे. तर तुम्ही बघू शकता किती मस्त घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये मस्त क्रिस्पी इथे आपले कटलेट तयार झालेले आहे. आवाजावरून तुमच्या लक्षात आले असेल की हे किती क्रिस्पी झालेले आहे. आतून सॉफ्ट आणि बाहेरून मस्त असे क्रिस्पी आपले बटाट्याचे कटलेट तयार झालेले आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने घरच्या घरी अगदी कमी साहित्यात झटपट असे कटलेट एकदा नक्की बनवून बघा. मुलांना देखील ते खूप आवडतील. हे कटलेट तुम्ही टोमॅटो सॉस सोबत किंवा मग
असे जरी खाल्ले तरी खूप छान लागतात. बघूनच खावेसे वाटणारे असे आपले बटाट्याचे कटलेट इथे तयार झालेले आहे. तुम्हाला जर व्हेज कटलेट बनवायचे असेल तर तुम्ही यामध्ये काही भाज्यासुद्धा कट करून घालू शकता. तर असे मस्त क्रिस्पी बटाट्याचे कटलेट तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. लाईक शेअर करा आणि वर्षास किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा. चला तर आजची किचन टिप बघूया. पोहे बनवत असताना ते मोकळे आणि सुटसुटीत होण्यासाठी त्यामध्ये कांदा हा भरपूर प्रमाणात घालावा, म्हणजे पोहे हे मस्त असे सुटसुटीत आणि मोकळे होतात. तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये आणि किचन टिपमध्ये. तोपर्यंत बाय.